तंबाखू खाणं पण व्यसनच आहे, पण तंबाखू दिसायला जर काही चांगलं व्यसन दिसत नाही म्हणून लपून खातात काही जण. तर पण सिगरेट, आता मी काही अशा लोकांना ओळखतो ती एकच सिगरेट घेऊन येतात आणि 4 माणसं उभारली तरच पितात. त्यांना एकट्यात सिगरेटची आठवण येत नाही. म्हणजे सिगरेटचे जर पैसे खर्च होता काही, म्हणजे मी कॉलेजच्या काळातलं सांगतो तुम्हाला, मग ते सिगरेट पेटवायची, सगळी गेली की परत विजवून तीच ठेवायची, परत दुसरी गेली की पिटवून त्यांच्यात जायचं. ह्याचा अर्थ तुमच्या इमेज तुम्हाला तयार करायचे असतात. चित्रपटसृष्टीमध्ये अनेक लोक येत असतात, अनेक लोक जात असतात, पण काही मात्र या चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास घडून जातात. त्यामुळं त्यांचं नाव हे कायम काढलं जातं आणि त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं त्यांचं नाव या चित्रपटसृष्टीमध्ये उमटलेलं देखील असतं. आता एक सर्वसाधारण कुटुंबामधून, एकदम साधारण घरामधून आलेला व्यक्ती मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्टार बनतो आणि त्यानं दिग्दर्शित केलेले चित्रपट हे कोट्यावधीची कमाई करतात. मराठी चित्रपटसृष्टीमधले जे आलेले चित्रपट आहेत त्या चित्रपटाचे सगळे रेकॉर्ड्स मोडतात आणि ते नाव म्हणजे नागराज मंजुळे यांचं. नागराज मंजुळे हे एक यशस्वी दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी कोणताही चित्रपट केला तर तो अगदी यशस्वी होतो, हिट होतो, असं सुद्धा त्यांच्या नावासमोर जोडलं गेलं आहे. पण याच नागराज मंजुळे यांच्या आयुष्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहीत आहेत का? कारण की नागराज मंजुळे हे एकदम हल्लाकीच्या जीवनामधून, एकदम साधारण घरामधून इथपर्यंत पोहोचले आहेत आणि आज ते मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत काम करत आहेत. त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील त्यांच्या चित्रपटामध्ये घेतलं आणि ते त्यांचं स्वप्न होतं आणि स्वप्न साकार करणारा किंवा सत्यात उतरवणारा दिग्दर्शक किंवा अभिनेता म्हणून सुद्धा नागराज मंजुळे यांच्याकडं पाहिलं जातं. पण या सगळ्या गोष्टीमध्ये, घडामोडीमध्ये नागराज मंजुळे हे एकटेच आहेत का? त्यामागं त्यांना कोणाची साथ आहे आणि ती साथ त्यांना कोणी दिली ती आपण या संपूर्ण माहितीमध्ये सविस्तर पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. नागराज मंजुळे मराठी फिल्मसृष्टीमधला एक यशस्वी दिग्दर्शक, अभिनेता म्हणून सुद्धा नागराज मंजुळे यांची ओळख आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांच्याकडं पाहिलं सुद्धा जातं. आता नागराज मंजुळे यांचं नाव मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेलं जातं, गाजलं जातं. पण नागराज मंजुळे यांच्या आयुष्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहीत आहेत का? म्हणजे अगदी लहानपणी नागराज मंजुळे हे शाळेमध्ये जात नव्हते, भांडण्या करत होते, लपून लपून बिड्या ओढत होते, दारू पित होते आणि घरातले पैसे चोरूनच बाकी रिकामे सगळे कुटाणे करायचे, अशी त्यांची अवस्था होती आणि अशी त्यांची परिस्थिती होती. म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना मामाकडे सुद्धा पाठवलं होतं आणि तिकडे गेल्यावर तरी हा मुलगा नीट राहील, नीट सुधारेल असं वाटलं होतं. पण तिकडं गेल्यानंतर काही गोष्टी समजल्या, काही गोष्टींची जाणीव झाली आणि मग नागराज मंजुळे हे मोठे होत गेले आणि त्यांच्या बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी या कळत गेल्या आणि तिथूनच त्यांच्या जीवनाला नवीन एक वळण मिळत गेलं. आता नागराज मंजुळे यांचे जे चित्रपट असतात ते सामाजिक याच्यावर असतात, जे जीवनामध्ये घडतं, जी सत्य परिस्थिती असते तेच लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि लोक त्याच्यावर भरपूर प्रेम देतात, भरपूर त्याला प्रतिसाद देतात. म्हणूनच नागराज मंजुळे हे हिट ठरतात. पण नागराज मंजुळे हे त्यांच्या जीवनामध्ये असा प्रवास करत असताना, त्यांचं हे सगळं करत असताना नागराज मंजुळे यांच्या आयुष्यात एक तरुणी आली आणि त्याच तरुणीबरोबर त्यांचं लग्न झालं 1997ला आणि त्यांच्या बायकोचं नाव होतं सुनीता. सुनीता आणि नागराज मंजुळे यांचा संसार 97 पासून सुरू झाला आणि याच संसारादरम्यान नागराज मंजुळे यांना अनेक वाईट सवयी होत्या, अनेक वाईट गोष्टी होत्या. त्या व्यसनसुद्धा करायचे आणि म्हणून त्यांच्या बायकोला मारहाण करायचे असा आरोप त्यांच्या बायकोनं नागराज मंजुळे यांच्यावर लावला होता आणि मग त्यांनी 2014ला नागराज मंजुळे यांच्याकडून घटस्फोट घेतला आणि नागराज मंजुळे यांच्यापासून वेगळे झाले. आता नागराज मंजुळे यांनी सुद्धा तिथून नवीन कार्याला सुरुवात केली. त्यांना चित्रपटामध्ये मोठी आवड होती आणि त्यामध्ये ते शॉर्ट फिल्म, वेब सिरीज या सगळ्या गोष्टी करत होते आणि त्यांनी यामधूनच एक शॉर्ट फिल्म ही फिल्म फेस्टिवलसाठी पाठवली होती आणि ती होती
पिस्तुल्या नावाची. पिस्तुल्या नावाच्या शॉर्ट फिल्मला चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि मग त्याच्यामधूनच त्यांनी अजून एक शॉर्ट फिल्म बनवायचं ठरवलं होतं आणि त्याचं नाव होतं फॅन्ड्री. फॅन्ड्री ही शॉर्ट फिल्मच होती, पण तिला मात्र मोठं वाढवण्यात आलं आणि त्याचा पिक्चर करण्यात आला आणि फॅन्ड्री हा पिक्चर सिनेमागृहामध्ये मोठ्या प्रमाणात चालला, लोकांना मोठ्या प्रमाणात आवडला आणि तो सुद्धा हिट ठरला. आणि त्यामध्ये जे गाणे होते ते गाणे अजय अतुल यांनी म्हटले आणि मग अजूनच बहरदार रंगीतदार तो चित्रपट झाला. पण हे 2 चित्रपट केले तेव्हा त्यांच्या आयुष्यात अजून एक व्यक्ती आलेली होती आणि त्या व्यक्तीचं नाव आहे गार्गी कुलकर्णी. गार्गी कुलकर्णी ही नागराज मंजुळे यांची क्लासमेट होती आणि हे दोघंही अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगरमधील एका कॉलेजमध्ये मास कम्युनिकेशनच्या शिक्षणाला सोबत होते. आता या दोघांची चांगली ओळख होती, मैत्री होती आणि जेव्हा जेव्हा नागराज मंजुळे हे कुठली स्क्रिप्ट लिहायचे, मग ती फॅन्ड्रीची असो, पिस्तुलेची असो किंवा मग झुंड असो किंवा सैराट असो, या सगळ्या स्क्रिप्ट अगोदर गार्गीला वाचून दाखवायचे आणि तिनं काही चेंजेस केले तर मग त्या पद्धतीनं काम करायचे. अशा पद्धतीनं नागराज मंजुळे यांनी पिस्तुल्या काढला, फॅन्ड्री काढला, सैराट काढला, झुंड काढला आणि घर बंदूक बिर्याणी हा चित्रपटसुद्धा काढला आणि हे चित्रपटसुद्धा मोठ्या प्रमाणात चालले आणि एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांच्याकडं पाहिलं जाऊ लागलं. पण नागराज मंजुळे यांच्या आयुष्यात एक मैत्रीण म्हणून आलेली गार्गी कुलकर्णी ही मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये बायको म्हणून सुद्धा आली आणि या दोघांनी 2017मध्ये लग्नसुद्धा केलं, तेही सैराटच्या यशानंतर. सैराट जेव्हा बॉक्स ऑफिसवर हिट झाला, सगळीकडे सैराटचा जल्लोष होता, त्याच्यानंतर 2017मध्ये नागराज मंजुळे यांनी आणि गार्गी कुलकर्णी यांनी या दोघांनी लग्न केलं आणि त्यांना 2 मुलंसुद्धा झाले आणि त्या 2ही मुलांचं नाव त्यांनी अगदी हटके ठेवलं आहे. एकाचं नाव ठेवलं आहे राया तर दुसऱ्याचं नाव ठेवलं आहे शाहू. अशा पद्धतीनं नागराज मंजुळे यांनी अगदी खडतर असणाऱ्या त्यांच्या आयुष्यातून सुरुवात केली आणि आज ते एकदम मोठ्या लेवलवर जाऊन पोहोचलेत. पण त्यामागं त्यांच्या पाठीमागं गार्गी कुलकर्णीचा, त्यांच्या मैत्रिणीचा आणि आता त्यांच्या बायकोचा हात असल्याचंसुद्धा सांगितलं जातं. पण 2014 नंतर या दोघांची ओळख होती, मैत्री होती आणि या दोघांनी कधीही स्पष्टपणे हे उघड केलं नाही किंवा उघडसुद्धा होऊ दिलं नाही. या सगळ्या चित्रपटादरम्यान हे दोघंजणं सोबत असायचे तरीसुद्धा यांनी कोणाला भनक लागू दिली नाही. पण मात्र सैराटनंतर 2017ला लग्न केलं आणि जगजाहीर ते नवरा बायको झाले. आता त्यांचा संसार अगदी सुखाचा चालू आहे. एकंदरीत नागराज मंजुळे यांच्या आयुष्याबद्दल आणि गार्गी कुलकर्णी हिच्या आयुष्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.